नमस्कार, मी डॉक्टर शीतल। आज आपण समजून घेणार आहोत की IUI म्हणजे काय। सो IUI म्हणजे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन। मग याच्यामध्ये दोन प्रकार असतात, डोनर IUI किंवा हजबंड IUI। हजबंड IUI किंवा IUI-H मध्ये मिस्टरांचे स्पर्म घेतले जातात, त्याच्यातले पळणारे स्पर्म बाजूला केले जातात आणि ते गर्भाशयात सोडले जातात। सो दिस इज अ IUI-H। आणि ज्यांच्यामध्ये शुक्राणू नाही आहेत त्या केसेसमध्ये डोनर IUI केलं जातं। सो IUI कोणी करायला पाहिजे की ज्यांच्या शुक्राणूंची संख्या थोडीफार कमी आहे, ज्यांच्या नळ्या उघड्या आहेत, सगळं नॉर्मल आहे, पण लग्नाला 2-3 वर्ष झाले, प्रेग्नन्सी राहत नाही आहे, किंवा जे गोळ्या औषधांची ट्रीटमेंट करून चुकले आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहत नाही आहे, त्या केसेसमध्ये आपण करू शकतो। सो IUI-मध्ये सक्सेस रेट हा नॅचरलपेक्षा डबल असतो। सो नॅचरली जेव्हा पेशंट ट्राय करतात, सोनोग्राफी करून रिलेशन ठेवतात, त्याला आम्ही OMTIC ही ट्रीटमेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये चान्सेस हे प्रेग्नन्सीचे 7 ते 8% असतात आणि IUI-मध्ये प्रेग्नन्सीचे चान्सेस हे 12 ते 20% पर्यंत असतात। सो हे नॅचरलपेक्षा डबल चान्सेस आहेत। सो याच्यासाठी काय पाहिजे की सोनोग्राफी जेव्हा करतो, फॉलिक्युलर स्टडीमध्ये छान श्रीबीज वाढलं पाहिजे, फॉलिकल वाढलं पाहिजे, ते टाईममध्ये फुटलं पाहिजे, एंडोमेट्रियमची थिकनेस चांगली असली पाहिजे आणि शुक्राणूंची संख्या थोडीफार चांगली असली पाहिजे। सो डोनर IUI म्हणजे काय, ज्यामध्ये इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन ऑफ द डोनर स्पर्म केलं जातं। सो ज्या हजबंडला अझोस्पर्मिया आहे की ज्यांचे स्पर्ममध्ये काही प्रॉब्लेम आहे, ज्यांचे स्पर्म आपण वापरू शकत नाही, त्या केसेसमध्ये आपण डोनर IUI करतो। मग डोनर IUI-मध्ये स्पर्म कुठून घेतले जातात, जसं आपण ब्लड बँकेमधून ब्लड घेतो, आपण ब्लड ग्रुप मॅच करून घेतो, तसं ART बँकेकडनं आपण डोनर सॅम्पल घेऊ शकतो। मग याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी मॅच करतो, यामध्ये आपण हजबंडचा ब्लड ग्रुप, हजबंडची उंची, केसांचा कलर, डोळ्यांचा रंग, बांधा, ह्या गोष्टी आपण मॅच करून ART बँकेकडनं सॅम्पल घेऊ शकतो आणि ते आपण IUI डोनरमध्ये वापरू शकतो। मग डोनर IUI हे साधारणतः 2 ते 3 केल्यामध्ये याच्यामध्ये सक्सेस रेट हा 40 to 45% असतो। थँक्यू।